नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, आरोग्य भरती तसेच तलाठी भरती आणि जेवढे काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 26 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा आपल्याला हे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत, पण या प्रश्नामध्ये पहा आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न असणार आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2022 आणि 23 वरती आधारित घेतलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा नोकरी इनसाइडर या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे। तर टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करा आणि नोकरी इनसाइडर चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या। जे मयूर अभयारण्य आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा, आहे कोणत्या? बीड जिल्ह्यामध्ये। पण या ठिकाणी प्रश्न आहे की बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर पाटोदा या तालुक्यामध्ये आहे। त्यालाच पहा मयूर नायगाव हे गाव आहे। लक्षात ठेवा, मयूर नायगाव त्याच ठिकाणी अभयारण्य आहे आणि ते पाटोदा तालुक्यात येतं। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, आंबोली या नावाचं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे की एक प्रकारे थंड हवेचे ठिकाण देखील म्हणता येईल। तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टमध्ये आहे आंबोली। तर मित्रांनो, आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात। लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा, आंबोली हे जे आहे हे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे आंबोली आपल्या राज्यामध्ये। या ठिकाणी सिंधुदुर्गवर अजून एक प्रश्न विचारला जातो की शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे साक्षरतेच्या बाबतीमध्ये सर्वात साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सर्वात साक्षर असणारा जिल्हा आहे। यावर आपल्याला तिसरा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जो आहे हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील। लक्षात ठेवायचे, त्यामुळे हे 3 प्रश्न मित्रांनो तोंडपाठ करून ठेवा। जेवढे काही सिंधुदुर्गचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, अमुक झाले तर अमुक होईल असे काल्पनिक विधान करायचे असल्यास कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागते? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। लक्षात ठेवा, मराठी व्याकरणावर हा प्रश्न आहे। अमुक झाले तर अमुक होईल अशी काल्पनिक म्हणजे आपण विचार करून विधान करायचं असेल तर त्या ठिकाणी जो अर्थ असतो त्या क्रियापदाची म्हणजे त्याला कोणतं क्रियापद वापरावं लागतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर त्या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद जे आहे हे याचा अर्थ त्या ठिकाणी दिसून येतो। पर्याय 4 आपलं उत्तर होईल संकेतार्थी। प्रश्न क्रमांक 4 आहे, भामरागड या ठिकाणी नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? पहा, भामरागड या ठिकाणची जी नदी आहे भामरागड या ठिकाणी जो नदीचा संगम होतो त्यामध्ये खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की ती नदी येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर प्राणहिता नदी जी आहे ही येत नाही। यामध्ये पर्लकोटा, पामुल गौतमी आणि इंद्रावती या ज्या नद्या आहेत लक्षात ठेवायचं, या नद्यांचा जो समावेश आहे हा भामरागड या ठिकाणच्या नदी संगमामध्ये होतो। पर्याय 2 आपलं उत्तर आहे, प्राणहितेचा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 5 आहे, उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? पहा, उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर नम्र। लक्षात ठेवा, उद्धटचा विरुद्धार्थी होतो नम्र। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, जानेवारी ते डिसेंबर 2022 या वर्षातील जेवढ्या काही संपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्यावरती आपण करंट अफेअर्स 1 लाइनर प्रश्न घेतलेले आहेत आणि यामध्ये पहा आपल्याला या प्रश्नसंचामध्ये 1850 पेक्षा जास्त प्रश्न आपण घेतलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहा, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला सर्व सरळ सेवा स्पर्धांसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न असणार आहेत। यामध्ये फक्त आणि फक्त 1 लाइनर घेतलेले आहेत आपण प्रश्न आणि उत्तर। यामध्ये पहा जेवढ्या काही ठळक घडामोडी होतात त्या पूर्णपणे आपण डिटेलमध्ये या प्रश्नसंचामध्ये घेतलेल्या आहेत आणि ही जी आहे जवळपास 316 पेजेसची एक पीडीएफ आहे, म्हणजे तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ही मिळून जाईल। मित्रांनो, लक्षात ठेवायची, ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण क्लिक करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पहा आपण एक गुगल पे नंबर दिला आहे, त्यावरती आपण 25 रुपये फक्त पे करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ही जी आहे पीडीएफ ती तुम्हाला मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होणार आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा आपल्याला मित्रांनो अलंकारिक शब्द विचारला आहे आणि अलंकारिक शब्द आहे बोके संन्यासी, तर याचा अर्थ काय होईल?
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, जो ढोंगी मनुष्य असतो, म्हणजेच पहा जो मनुष्य जास्त प्रमाणामध्ये नाटकं करतो, लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं बोके संन्यासी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? पहा, गीतांजली नावाचा एक काव्यसंग्रह आहे, तर त्याचे आपल्याला रायटर सांगायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे किंवा कादंबरीचे म्हणू शकतो लेखक आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? या ठिकाणी पहा आपल्याला वर्षी विचारलं नाही, कधी कधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं. या ठिकाणी पूर्णमध्ये आपल्याला तारखा दिल्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 18 जुलै 1947 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे तो पारित करण्यात आला आहे, लक्षात ठेवा. आणि भारत स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वातंत्र्य झालेला आहे. आणि 26 जानेवारी हे जे आहे लक्षात ठेवा, हे प्रजासत्ताक दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट 1947. आणि स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? तर 18 जुलै 1947. आणि त्याच्या जवळपास एका महिन्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, बजरंग बली की जय ही जी रणगर्जना आहे ही कोणत्या रेजिमेंटची आहे? पहा, एक घोषणा आहे बजरंग बली की जय, आणि ही जी घोषणा असते किंवा एक गर्जना असते रणगर्जना. रणगर्जना म्हणजे काय? की ज्या ठिकाणी युद्धाच्या वेळी हे वाक्य किंवा हे घोषवाक्य वापरलं जातं त्याला म्हटलं जातं पहा रणगर्जना. तर ही कोणत्या रेजिमेंटची अशी रणगर्जना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर राजपूत या रेजिमेंटची रणगर्जना आहे पहा बजरंग बली की जय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, चालुक्य काळामध्ये बीड या शहराचे नाव काय होते? मित्रांनो, जेवढे काही आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा जिल्ह्यावर, आपण त्यावरही डीपमध्ये प्रत्येक जिल्ह्याविषयी एक एक व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे जवळपास आपण 36 व्हिडिओ फक्त डिस्ट्रिक्टवर घेणार आहोत. म्हणजे जर आपल्याला जिल्ह्यावर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. या ठिकाणी प्रश्न आहे की जो चालुक्य काळ होता तर त्या काळामध्ये बीड जे शहर आहे किंवा बीड जे जिल्हा आहे याचं नाव काय होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर चंपावती नगर हे जे नाव आहे हे बीड शहराचं प्राचीन नाव म्हणता येईल किंवा चालुक्याच्या काळामध्ये नाव होतं चंपावती नगर. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, चितगाव या ठिकाणी शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? पहा, चितगाव या ठिकाणी त्यांचं जे शस्त्रागार होतं म्हणजे ज्या ठिकाणी शस्त्र ठेवले जातात त्या ठिकाणी एक हल्ला झाला होता ब्रिटिशांच्या. तर लक्षात ठेवायचे तो जो प्लॅन होता म्हणजे हल्ला करण्याची जी योजना होती ती कोणाची होती? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर सूर्यसेन हे जे आहेत यांनी चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची जी योजना आहे किंवा जी एक प्लॅन होता तो राबवलेला होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून असं खालीलपैकी कोणते केंद्रीय मंत्री होते की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सी.डी. देशमुख. लक्षात ठेवा मित्रांनो, सी.डी. देशमुख हे जे असे केंद्रीय अर्थमंत्री होते की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. कशामुळे? तर संयुक्त महाराष्ट्र जी चळवळ होती त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी किंवा पाठिंबा म्हणून. पर्याय 3 आपलं उत्तर होईल सी.डी. देशमुख. प्रश्न क्रमांक 13 आहे, मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, कशामुळे आलेलं आहे? तर मिठाचे सत्याग्रह झाला त्यामुळे ते प्रसिद्धीला आलं होतं. पहा, शिरोडे या गावात, म्हणजे शिरोडे हे गाव, तर हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पहा शिरोडे नावाचं गाव. आणि या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहामुळे ते सर्वांच्या ओळखीला आलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहा, हा जो प्रश्न आहे हा सौरभट्टीमधला प्रश्न आहे किंवा एक प्रकारे आपल्याला हा प्रश्न मित्रांनो विज्ञान विषयावरती विचारला जाणारा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, सौरभट्टीमध्ये असे कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्णपणे एकत्र ठिकाणी केला जातो आणि त्यापासून उष्णता जी आहे ही तयार केली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अंतर्वक्र जे आरसे असतात लक्षात ठेवा हे सौरभट्टीमध्ये वापरले जातात जेणेकरून सूर्यप्रकाश एकत्र करता यावा आणि त्यापासून एक उष्णता तयार व्हावी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जो आपला इलेक्ट्रिक बल्ब असतो तर त्यामध्ये भरला जाणारा जो गॅस आहे किंवा जो वायू असतो तो कोणता असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नायट्रोजन. लक्षात ठेवा, नायट्रोजन हा जो आहे यामुळेच बल्ब जो आहे हा लवकर प्रकाशित होतो, लक्षात ठेवायचे. आणि तो असतो फक्त नायट्रोजन इलेक्ट्रिक बल्बमध्ये. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर एवढे असते? पहा, जे मानवी डोळा आहे म्हणजे आपला जो डोळा आहे तो सुस्पष्ट म्हणजे एकदम क्लिअर दिसण्यासाठी कमीत कमी अंतर किती असतं?
आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतर जे आहे हे डोळ्याचं असतं, लक्षात ठेवा, स्पष्ट दिसण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? लक्षात ठेवा, वाशिम जिल्ह्यातील हा प्रश्न आहे आणि वाशिमवर हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. तर वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा कोणता प्रकल्प विचारला या ठिकाणी? जलसिंचन प्रकल्प. तो आपल्याला कमेंट करून मित्रांनो सांगायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जो आडान आहे. लक्षात ठेवा, आडान हा जो जलसिंचन प्रकल्प आहे हा वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा त्या ठिकाणचा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? पहा, तालुक्याचं ठिकाण नसणार विचारला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे या ऑप्शनमध्ये आपल्याला 3 तालुके दिले आहेत, तर त्यापैकी चौथा असं एक असणार आहे की तो तालुका नसणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, जो नळदुर्ग आहे, लक्षात ठेवा, नळदुर्ग हा जो आहे हा एक किल्ला आहे जो की उस्मानाबाद या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. या ठिकाणी वाशी, लोहारा आणि तुळजापूर हे जे आहेत हे 3 तालुके आहेत. लक्षात ठेवा, नळदुर्ग हा एक फोर्ट म्हणजेच किल्ला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, बीड जिल्ह्यामधील धाकटी पंढरी यावर प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता मित्रांनो. आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केले होते, त्या ठिकाणी देखील हे प्रश्न चुकलेले होते. लक्षात ठेवा, बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी हे जे आहे हे पर्याय क्रमांक 2 नारायणगडला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, चाकरवाडीला म्हटलं जात नाही. यामध्ये जवळपास 40% विद्यार्थी चाकरवाडी सांगतात आणि 30% विद्यार्थी जे आहेत ते कपिलधार सांगतात. लक्षात ठेवा, नारायणगड हे सर्वात कमी प्रमाण आहे, पण नारायणगड जे आहे याला धाकटी पंढरी म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारला आहे अत्तराचे दिवे जाळणे, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर भरपूर उधळपट्टी करणे म्हणजेच अत्तराचे दिवे जाळणे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 21 ते 25 हे जे प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स 2022 आणि 23 वरती घेतलेले आहेत. त्यामुळे हे मागचे 5 प्रश्न शेवटचे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर 6 जानेवारी हा जो दिवस आहे हा आपल्या राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, गानगाई. लक्षात ठेवा, गानगाई हा जो सण आहे तो कोणत्या राज्यामधील सण आहे? पहा, सणाचं नाव थोडंसं युनिक आहे, पहा प्रोनाउन्स करण्यासाठी थोडंसं अवघड आहे. गानगाई असा आहे, तर हा सण कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मणिपूर राज्याचा एक सण आहे गानगाई या नावाचा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सध्या चर्चेत असलेले मोपा हे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. मोपा या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तर ते कोणत्या स्टेटमध्ये येतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जे गोवा राज्य आहे. पहा, गोवा राज्यामध्ये आहे मोपा या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. कारण यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. कन्फ्यूज होऊन जाऊ नका, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थित, थोडासा वेळ लागू द्या पण व्यवस्थित द्या. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारताच्या निवडणूक आयोगाने लोकगायिका मैथिली ठाकूर यांची नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे होतात. पहा, तर कोणी केलं आहे? भारताच्या निवडणूक आयोगाने. कोणाला केलेला आहे? तर ज्या गायिका आहेत मैथिली ठाकूर यांना. पण कोणत्या राज्याचं राज्य आयकॉन केलं आहे? तर केलेलं आहे पर्याय क्रमांक 3, बिहार या राज्याचं राज्य आयकॉन म्हणून मैथिली ठाकूर यांची नियुक्ती केलेली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले आहे? पहा, एक नवीन आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम उभारण्यात आलं आहे, त्याचं नाव आहे पहा बिरसा मुंडा. आणि हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर ओडिसा. लक्षात ठेवा, ओडिसा या राज्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, म्हणजे ते जर उद्घाटन केलेलं आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले महत्त्वाचे 25 जीकेचे प्रश्न. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर या टेलिग्रामला देखील आपण जॉईन करायचं आहे. लिंक त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.